राज्यात मंत्र्यांच्याच मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलं। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड काढण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर यात्रेतला हा धक्कादायक प्रकार आहे। पाहूयात हा एक रिपोर्ट। मंत्र्यांच्याही मुली असुरक्षित, सर्वसामान्यांचं काय? मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड। छेड काढत धक्काबुक्की, व्हिडिओही काढला। महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय। स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण ताजं असतानाच जळगावमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय। खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात हा धक्कादायक प्रकार घडलाय। काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली। यावर रक्षा खडसे चांगल्या संतापल्यात आणि त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जात घटनेच्या तपासावरून पोलिसांची खरडपट्टी काढली। झालीच पाहिजे, मी तर त्याशिवाय मी नाही मानणार। कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही। मग इथे ते मी आज त्या संदर्भात लेटर पण देते, मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे। पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा, आमचं तेच म्हणणं। त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालो तिथून। येस, आपण गुन्हे पण दाखवतो, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने नाही, तुम्ही आत्ताच घे सर, प्रोसेस आत्ताच लगेच कारण ते मुले आता दीदी तुला जायचं तू पण नाही देतील ना ते। छेड काढणारे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय। दरम्यान पोलिसांच्या निष्क्रियतेवर एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी ताशेरे ओढले। आणि काय आहे, अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात। असे प्रकार वारंवार घडतात। पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिले केल्या, तोंडी केल्या। पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या। आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही, पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही। काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही, त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे। पोलिसांनी आरोपींची नावं सांगितली आहेत। त्यांच्या विरोधात विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिकेत भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे। आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलगीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र या निमित्तानं एक गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। जिथं मंत्र्यांच्याच मुली असुरक्षित आहेत, तिथं सर्वसामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय? रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।